करेल निलकंठ भाई 11 दादर. द गेम इज ऑन. डावाला होईल सुरुवात. बोला गणपती बाप्पा. ऑन स्ट्राइकला असेल फलंदाज समीर पाटील आणि त्याच्या समवेत त्याचा साथीदार अनिल पाटील. स्ट्राइक गोलंदाज सज्ज झालाय. टीम जय गिरोबा जोहे संघाचा सार्थक म्हात्रे द वंडर बॉय राईट आर्म ऑफ द विकेट. समालोचन कक्षाच्या एंड कडून गोलंदाजी करेल आणि ऑन स्ट्राइकला समीर पाटील. एका बाजूला टीम बापेश्वर उर्नोली आणि दुसऱ्या बाजूला हमरापूर विभागातील ताकदवर संघ पाहायला मिळेल जय गिरोबा जोहे. एकदा जोरदार टाळ्या उद्या या सामन्यासाठी. लेट्स प्ले स्टार्ट द गेम. चौथ्या दिवसातील हा पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला आणि मिळाली एक सिंगल. पहिल्या चेंडूवर सिंगल स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं समीर पाटीलने. समोर होता इन्व्हिटेशन होतं डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू मात्र चाललाय. निश्चितच रेस सुरू आहे आणि चेंडू झालाय फील्ड डीप कव्हर रिजन मध्ये. मिळाले एकूण 2 रन्स फलंदाजी करणाऱ्या बापेश्वर उर्नोली संघाला. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 3 धावा. सकाळचं सत्र मॉर्निंग सेशन ड्यू फॅक्टर थोडी नमी आहे. चेंडू खरं तर अतिरिक्त स्पीडनी येत नाहीये बॅटवर. हे निश्चितच पाहायला मिळालं परंतु त्याचा काही परिणाम पडला नाहीये. चेंडूला पाठवलंय समालोचन कक्षाच्या दिशेने. ठोकलाय अनिल पाटीलने हा चौकार. थँक यू. सकाळच्या सत्रामध्ये पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जुडलेत त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर आज फुल पॅक स्टेडियम पाहायला मिळेल यात शंकाच नाहीये. तिसऱ्या चेंडूवर चौकार. एकूण रन्स 7. लोबो फुल टॉस. फटका फसला. क्षेत्ररक्षक आलाय. पकडेल का झेल. होय. धक्का पहिला. फलंदाज अनिल पाटील बॅक टू द पॅव्हलियन. रायगड आणि रायगडातील हे पेन तालुका पेन शहरातील मधोमध असणारे ऐतिहासिक क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज मैदान पेन नगरपालिकेचं मैदान आणि या क्रीडांगणावरती ही ऐतिहासिक स्पर्धा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते या क्रीडांगणाचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला. पहिली विकेट गमावली टीम बापेश्वर उर्नोली संघाने आणि तदनंतर मात्र तिसऱ्या क्रमांकावर स्वराज पाटील. षटकातील
5वा चेंडू असेल. बॅट स्विंग स्विंग अँड मिस ऑफ स्टिकच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवला आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळाला. आज खरं तर दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांची जयंती आणि त्यांच्या स्मृतीला देखील करूया आपण विनम्र अभिवादन. या वेळेस ड्राईव्ह लेंथवर होता फटका लाजवाब आहे. दीपेक्षा कव्वरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 रन्स मिळाल्या. फलंदाजी करणाऱ्या बापेश्वर उर्नोली संघाला षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकात एकूण रन्स आल्या 9. विकेट गमावली 1. बाद होणारा खेळाडू अनिल पाटील. चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपले संपूर्ण आयुष्य ज्याने अर्पित केलं. गरिबांचे कैवारी, प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ, महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, रायगड जिल्ह्याचे माजी खासदार, लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना तिवार अभिवादन. खरं तर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकात 9 रन्स आपण पाहिला. 1 चौकार, 2 दुहेरी फटके आणि 1 सिंगल. 1 विकेट गमावली उर्नोली संघाने. अनिल पाटील बाद झाला. यावेळेस फुल टॉस, फ्लिकचा फटका, चेंडू चालला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स सीमा पार, चौकार. सम्राट मनान है तो सादा. खूप चांगला फटका पाहिला आपण फलंदाज समीर पाटीलच्या बॅट मधना. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवला. अवे फ्रॉम बॉडी. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर हलकासा स्विंग झाला आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. दुसरं षटक सिद्धू मोकल, राईट अमोर द विकेट. पेन नगरपालिका एंड कडून गोलंदाजी सुरू आहे. शफल झाला. आडव्या बॅटने खेळाचा प्रयत्न, यशस्वी फटका. चेंडू चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बापेश्वर उर्नोली संघासाठी हा महत्वाचा चौकार. 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय भारी. 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय भारी. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. बेमिसाल अगदी देखना फटका होता फलंदाज समीर पाटीलच्या बॅट मधना. 5 सकाळचं सत्र. चेंडू प्रॉपर येत नाहीये बॅटवर, ते ठाऊक आहे समीर पाटीलला. टायमिंग करावं लागेल अशा परिस्थितीमध्ये आणि ते फार महत्वाचं आहे. एकूण धावसंख्या 17ला 1 टीम उर्नोली. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, फुटवर्कचा वापर. डीप एक्स्ट्रा कव्हरला 3 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू झालाय फील्ड आणि मिळतील 2 रन्स उर्नोली संघाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिल्या षटकात आपण पाहिलं 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, तर दुसऱ्या षटकात एकूण 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. एक जरूर आपल्याला पाहायला मिळेल वाईडिश लॉंग ऑफला, एक पाहायला मिळतोय कॉर्नरला आणि एक डिफाईन लेगला. फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पकडेल का, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्या ठिकाणी खेळाडू होता राज मोकल. 2 रन्स मिळाल्या टीम बापेश्वर उर्नोली संघाला आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळतोय स्कोर कार्डवर. एकूण 21 धावा धावफलकावर. चौथा दिवस, चौथ्या दिवसातील हा पहिला सामना. एका बाजूला उर्नोली तर दुसऱ्या बाजूला टीम चोहे.
हा आणखीन एक अक्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न होता, पॅडवर आदळला आणि तदनंतर मात्र हा निर्धाव चेंडू आपण पाहिला. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 1-21. समीर पाटील खेळतोय 13 धावसंख्येवर, तर स्वराज पाटीलच्या बॅटमधनं आल्यात एकूण 2 रन्स. कपाली केशरी गंध, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. मुखाने एकच नामघोष, जगदंब जगदंब जगदंब. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत आणि 2 षटकात एकूण रन्स आल्यात 21-21. 21ला 1. प्रोजेक्ट स्कोर खरं तर आपण पाहतोय 53चा 53. मी तर असं म्हणेल की खूप चांगली धावसंख्या सकाळच्या सत्रामध्ये. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज रुपेश पाटील. राईट आर्म द विकेट पॅवलिन एन कडनं. समोर फलंदाज स्वराज पाटील. समोर होता मोठा फटका घ्यायचा होता. बॅटची लीडिंग एज फ्लाइंग स्लिप रिजन मध्ये पकडलाय झेल. धक्का बसलाय टीम बापेश्वर उर्नोली संघाला. आज खरं तर संपूर्ण हमरापूर विभाग तुम्हाला पाहायला मिळेल या क्रीडांगणावरती, कारण की उर्नोलीच्या अगेन्स्ट जो हे पहिली लढत, सेकंड मॅच रामवाडीचा राजाला फाईट करेल टीम धायरेश्वर डोलवी, आणि तदनंतर मात्र प्रेक्षकांची तुफान गर्दी जितूबाई जितेच्या अगेन्स्ट साई रायबादेवी रावे, आणि तदनंतर सुशांत मोकल इन ऍक्शन मध्ये गावदेवी कलवेला फाईट करेल बादल म्हात्रे यांचा निलकंठ भाई 11 दादर हा संघ. फार मजा येईल आज. तुफानी गर्दी, फुल पॅक स्टेडियम पाहायला मिळेल. पहिला सामना आपण सध्या पाहतोय बापेश्वर उर्नोली संघाच्या अगेन्स्ट जय गिरोबा जोहे. प्रथम फलंदाजी करतोय उर्नोली संघ. 21ला 2. 2.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांचा आहे सामना आणि मैदानात दाखल झालाय सुनील पाटील. लोबो फुल टॉस आणि तदनंतर मात्र डीप मिड विकेटला चेंडू आपण पाहतोय. सिंगल मिळाली. बचावला गोलंदाज खरं तर असं म्हणावं लागेल 22वा. स्वर्गीय पिंटा शेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर आयोजित स्पर्धेमध्ये सुनील पाटीलला मिळाली होती बाईक. खरं तर हमरापूर विभागातील हा एक बायकर मॅन. मग बादलचं नाव घ्यावं लागेल. प्रसाद सुशांत आहे. कोपरचा सूरज म्हात्रे देखील आहे. यावेळेस फटका फसलाय. वाईडिश लॉंग ऑनला पकडला झेल. आणखीन एक धक्का टीम बापेश्वर उर्नोलीला. फलंदाज समीर पाटील बॅक टू द डगआउट. जय श्री राम. धन्य है भाग हमारे जो ये दिन देख पाए हैं. लहरा दो भगवा घर घर पर मेरे राम अपने घर आए हैं. हाय हॅलो छोडो जय श्री राम बोलो. 22 जानेवारी अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा संपन्न होणार आहे. नवीन फलंदाज रोशन पाटील, द मास्टर माइंड क्रिकेटर, लेफ्ट हँडेड
डाव्या हाताचा हा एक विस्फोटक खेळाडू, मिडल ऑर्डर बॅट्समन, 5व्या क्रमांकावर आपण पाहतोय. 3 धक्के बसलेत. टीम बापेश्वर उर्नोली संघाला 22-3 अशी धावसंख्या टीम उर्नोलीची. रुपेश पाटीलचा हा चेंडू, फटका चांगला आहे, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. स्ट्राइक रोटेट होईल, सिंगल मिळेल. मोठे फटके येत नाहीयेत. पहिल्या षटकात आपण 1 चौकार पाहिला, सेकंड ओव्हर मध्ये आपण 2 चौकार पाहिले, परंतु रुपेश पाटीलचं हे षटक, इट्स अ कमबॅक ओव्हर. पहिल्या चेंडूवर सफलता, मग सिंगल, मग विकेट, आणखीन एक सिंगल. 4 चेंडू फेकलेत, 2 विकेट्स आणि 2 रन्स दिल्यात रुपेश पाटीलने. चांगला चेंडू होता या ठिकाणी. लाऊड अपील, 3 स्टंपच्या मध्ये इम्पॅक्ट, लेग बिफोर ऑफ द विकेट. LBW फलंदाज बाद. मोठा धक्का बसला. खरं तर सुनील पाटीलची विकेट फार महत्वाची होती दोन्ही संघांसाठी म्हणूया, कारण की सुनील क्रीजवर असता तर रन्स बरसल्या असत्या, आणि सुनीलची विकेट्स गेल्यानंतर मात्र असं म्हणूया आपण मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल का, हा देखील एक मोठा सवाल असेल बापेश्वर उर्नोली संघाच्या अगेन्स्ट. सकाळच्या सत्रामध्ये टॉस का इम्पॉर्टंट असतो. खरं तर टॉस जिंकलात मी तर असं म्हणेल की 50% सामना तुम्ही जिंकलात. मॉर्निंग सेशन, सकाळचं सत्र, डू फॅक्टर, थंडीचे दिवस आहेत, मॉइश्चर आहे पिच मध्ये, चेंडू स्पीडने येत नाहीये बॅटवर, प्रॉपर टायमिंग होत नाहीयेत, मिस टायमिंग स्ट्रोक्स पाहायला मिळत आहेत. हा खरं तर इफेक्ट आहे सकाळच्या सत्रामधला. रुपेश पाटीलचा चेंडू, इट्स अ परफेक्ट यॉर्कर. काय षटक फेकलाय, व्हॉट अ बॉलिंग. रुपेश पाटीलचं षटक संपलं, 3 रन्स दिल्या आणि 3 विकेट्स मिळाल्या. एकूण धावसंख्या 24-4 बापेश्वर उर्नोली संघ. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी, वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. एटीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. नेक्स्ट मॅच रामवाडीचा राजा आणि धैर्येश्वर डोलवी. प्लीज रिपोर्टिंग करा, आपल्या जर्सीज घ्या. खूप चांगली गोलंदाजी खरं तर पाहायला मिळाली पहिल्या 3 षटकांमध्ये. पहिल्या षटकात 9, तदनंतर 12 आणि मग 3. ते षटक एकदा पाहिलं ना आपण, विकेट सिंगल, विकेट सिंगल, विकेट सिंगल. पहा काय कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. लढावं लागेल, आज लढावं लागेल बापेश्वर उर्नोली संघाला धावांसाठी, कारण की धावसंख्या फार कमी आहे स्कोर कार्डवर. समोर होता लॉफ्टेड हिट, ऑन साइडला धमाका, क्षेत्ररक्षक आहे, मिळेल फक्त एक सिंगल. वन ऑफ द बेस्ट इनिंग आज खेळावी लागेल रोशन पाटीलला. फार मोठी जिम्मेदारी आहे आज खरं तर रोशन पाटील याच्या खांद्यावर. अनेक इनिंग्स आपण त्याच्या पाहिल्यात, परंतु DK साहेबांचं हे शानदार चषक, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची मानली जाणारी, पेन तालुका नव्हे तर रायगडातील टॉपची स्पर्धा अर्थातच DK चषक आपण लाईव्ह एन्जॉय करताय. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर 25-25, 4 विकेट्स गमावलेत बापेश्वर उर्नोली संघाने. त्यांच्या विरोधात टीम आपण पाहतोय जय गिरोबा जोहे. स्विच हिटचा प्रयत्न केला, पॅडवर आदलला, शरीराच्या दिशेने येणारा तेज तर्रार चेंडू, इट्स अ डॉट बॉल.
निश्चितच आपण PTC लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले पाहूया. जरूर स्विचिट खेळायचा होता, शरीराच्या दिशेने चेंडू आला आणि तदनंतर मात्र हा निर्धाव चेंडू. 5 षटकांचा सामना, 4थं षटक सुरू आहे. शॉर्ट पिच होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न, सुमसान इलाका आहे परंतु क्षेत्ररक्षक आलाय, त्याला केले बीट. चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. जीवनात एखादा निर्णय घेतलात तर मग मागे वळून पाहू नका, कारण माघार घेणारे कधीच इतिहास रचत नाहीत. आज एक मोठ्या इनिंगची गरज आहे रोशन पाटील याच्याकडून. फटका लाजवाब, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल. हा मोठा धक्का, बिग फिश इन द नेट. फलंदाज रोशन पाटील बॅक टू द पॅव्हलियन. समाजसेवक दादा यो आमचा आधार है तो गोरगरिबांचा. समाजसेवक दादा यो आमचा आधार है तो गोरगरिबांचा. आहे जनतेचा कारभारी, विकासाचा ध्यास हा बुरीना. आमचे दत्ता कांबळे डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कांबळे डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. समाजसेवक आदरणीय दत्ता कांबळे यांचं हे चषक आपण पाहतोय. वक्रतुंड मित्र मंडळाची साथ आणि हे भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा 4था दिवस, 4थ्या दिवसातील ही पहिला सामना. एका बाजूला बापेश्वर उर्नोली, दुसऱ्या बाजूला टीम जय गिरोबा जोहे. 4थं षटक सुरू आहे. ऑफ स्टिकच्या दूर होता, शरीरापासून दूर ठेवला, स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. डॉट बॉल. फसलेत फलंदाज असं मात्र म्हणावं लागेल बापेश्वर उर्नोली संघाचे. मोठे फटके फार कमी पाहायला मिळालं, सिंगल डब्बल्स देखील पाहायला मिळाल्या नाहीयेत. 29ला 5. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. पॅडवर होता, हलक्या हाताने फ्लिक केलं. बॅकवर्ड शॉट लेग रिजन मध्ये चेंडू आहे. षटक संपलं 4थं. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्डवर 13 रन्स ऑन द बोर्ड. आमचे दत्ता कांबळे डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कांबळे डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कांबळे डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कांबळे डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. 5 षटकांचा सामना. संदीप सर, आय थिंक मी म्हणेल की 40-42 मग फाईट पाहायला मिळेल, कारण की पहिली इनिंग सुरू आहे. फार वेल गेला नाहीये, मी तर असं म्हणेल. अद्याप मॅच आहे, रन्स येतील. सेकंड इनिंग मध्ये रन्स करायचे आहेत जोहे संघाला, हे देखील विसरता कामा नये. परंतु मी आज कौतुक करेल जोहे संघाचं, कौतुक करेल गोलंदाजांचं. काय जबरदस्त कमिटमेंट, काय वॉट बॉलिंग पाहायला मिळाली. वैभव धुमाल मॅक्स बॉलिंग ट्रॅकवर. समोर होता अप्परकटचा फटका, डीप कव्हर पॉइंटला 1 बाउन्स. चेंडू मात्र त्या ठिकाणी फील्ड झालाय. काय कमिटमेंट पाहायला मिळालं. 100% डेडिकेशन. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता सौरभ मोकल. खरं तर गोलंदाजांना साथ देणं फार महत्वाचं आहे आणि साथ मिळाली क्षेत्ररक्षकाची. आपल्या संघासाठी 2 धावा जरूर वाचवल्या असं म्हणूया. एकूण धावसंख्या 32 धावा स्कोर कार्डवर. हमरापूर विभागातील 2 दिग्गज संघ सकाळच्या सत्रामध्ये जोहेच्या अगेन्स्ट टीम बापेश्वर उर्नोली संघ. राईट अमोर द विकेट वैभव धुमालचा हा चेंडू. समोर होता फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. आणखीन एक धक्का उर्नोली संघाला. फलंदाज ऋषिकेश पाटील बॅक टू द डगआउट. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये.
पहा खरं तर या मैदानाचा विचार केला तर बाउंड्रीज फार दूर नाही आहेत, सहज क्लिअर व्हायला हव्यात, परंतु शॉर्ट पिच चेंडूचा देखील फायदा उचलता आला नाहीये फलंदाज ऋषिकेशला. चला टॉसला या टीम रामवाडीचा राजा आणि धायरेश्वर डोलवी संघाला आमची विनंती आहे. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर 32, 32 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. चौथ्या दिवसातील हा पहिला सामना. पहा प्रेक्षक किती मोठ्या संख्येने सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, विशेष करून शाळेतील विद्यार्थी. वैभव धुमाल षटकातील तिसरा चेंडू समोर होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. लाईन पहा किती कमालीची आहे. गुडलँड स्पॉटचा जो एरिया आहे, समोर देखील देत नाहीये, अधिक शॉट देखील ठेवत नाहीये, मधोमध खूप चांगली लाईन आणि लेंथ. खरं तर वैभव धुमाल अर्थातच मॅक्स याची. फुल टॉस योगेश पाटील साठी इन्व्हिटेशन. वन बाउन्स चेंडू सीमा पार, काऊ कॉर्नरला केलं बीट, चौकार. चार धावांच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्डवर. एकूण 36, 36ला 6, 36 धावा स्कोर कार्डवर. त्यावेळेस देखील ऑफस्टिकच्या बाहेर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडला आणि आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक डिलिव्हरी होती. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातील, पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. समोर होता फ्लॅट टेट स्ट्रोक, शेवट गोड केलाय. योगेश पाटीलने ठोकलाय षटकार. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल 42-42. टार्गेट सेट केलंय जो हे संघाच्या अगेन्स्ट एकूण 43 धावांचं. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. नेक्स्ट मॅच चौथ्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळेल. रामवाडीचा राजा त्यांच्या विपक्ष टीम धायरेश्वर डोलवी. मी प्रवीण पाटील यांना विनंती करेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करायचे आहे. प्रवीण, DK दादांचं हे दमदार आयोजन काय म्हणशील? आयोजन एकदम सुंदर आहे आणि दरवर्षीप्रमाणे यांनी भरवलेलं आहे. ह्याच्या पुढं पण चांगल्या पद्धतीने ते भरवतील हेच आमची, आणि आम्ही त्यांच्यासोबत राहू हीच आमची इच्छा आहे. ह्याच्या पुढे ते काम करत राहू. पहा खूप साऱ्या शुभेच्छा प्रवीण पाटील यांनी देखील दिल्यात. प्लीज फार वेळ नाहीये टीम धायरेश्वर डोलवी आणि मी विनंती करेल रामवाडीचा राजा प्लीज कर्णधार आपण यायचा आहे. आमचे परम मित्र महेंद्र भाई यांचे देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये आपण स्वागत करूया. वेलकम महेंद्र. हॅलो, धन्यवाद. आपण जाऊया सामन्याकडे. सकाळचं हे सदर 30 चेंडू आणि 43 समीकरण. शेवटच्या 2 बॉल होते आलेल्या 10 धावा आपण पाहिल्या मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगली बॅटिंग अंतिम क्षणामध्ये केली. फलंदाज योगेश पाटील 8व्या क्रमांकावरती आले आणि इम्पॅक्ट टाकलं मॅचमध्ये. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन, एका बाजूने रामवाडी, दुसऱ्या बाजूने संघ असेल डोलवी. रामवाडीचा राजा रमाकांत शर्मा त्या नंबर पाडताय कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आणि धायरेश्वर डोलवी टीमचा कॅप्टन. काल पुण्याच्या स्पर्धेमध्ये खरं तर रमाकांत शर्माची गोलंदाजी अफलातून राहिली. एक जबरदस्त हरवणारी खेळाडू. निश्चितच खरं तर थोडा वेळ आहे. रमाकांत DK साहेबांचं हे आयोजनाबद्दल काय म्हणशील? शुभेच्छा दिल्यात रमाकांत शर्मा यांनी देखील
लेजंड क्रिकेटर, खूप चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहिले. प्लीज धायरेश्वर डोलवी. फार वेळ नाहीये. डोलवी संघाचा कर्णधार आपण या. मान्यवर प्रतीक्षा करतायत. चौथ्या दिवसातील हा दुसरा सामना असेल. मैदानात आपण चौथ्या दिवसातील पहिली लढत पाहतो. एका बाजूला बापेश्वर उर्नोली आणि दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहतोय जय गिरोबा जोहे हा संघ. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. अधिकचा आपण वेळ घेऊ नका, वेळ वाया घालू नका आणि स्पर्धेला आपण सुरुवात करूया. मॅचला सुरुवात होईल आणि खूप मोठी लढत तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. सार्थक म्हात्रे दादू खरं तर अतिशय कमी वयाचा खेळाडू. सध्या आपण पाहताय खरं तर गावातील बरेचसे खेळाडू. हॅलो पहा, जर 1 मिनिटाच्या अवधीमध्ये जर डोल्बी संघाचा कर्णधार आला नाही तर प्रतिस्पर्धी संघाला टॉच विन दिला जाईल. सर दोन्ही कॅप्टन खास करून आता डोल्बी टीमच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. टॉससाठी रिपोर्टिंग करा. सकाळचं सत्र आपण सामन्याकडे बघत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुद्रा. आणि आजचा दिवस आपण पाहताय 4 वेळा आमदार, 2 वेळा खासदार आणि 1 वेळा विरोधी पक्षनेते असणारे 12.5% 22% हा कायदा या संपूर्ण भारत देशामध्ये लागू करणारे तुम्हा आम्हा सर्वांचे भूमिपुत्रांचे प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस आपण अभिवादन करूया. कारण त्यांची आज जयंती आहे. त्यांच्या स्मृतीस आपण अभिवादन करूया आणि जाऊया स्पर्धेकडे, वळूया मॅचकडे. 43चं टार्गेट. पहिल्या ओव्हरसाठी बॉलर तयार. सार्थक क्लास एक्स्ट्रा कव्हरला 20 मध्ये हा फटका आपण पाहिला. इनसाइड आउट पहिल्या बॉलवरती. वेलकम बाउंड्री चौकार येतोय सार्थकच्या माध्यमातून. जे राज कडू मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. राज वक्रतुंड मित्र मंडळाचे. चला आपण प्लीज आयोजकांशी आमचे विनायक दादा पाटील यांचे संपर्क साधा. डोल्बी संघाने टॉस जिंकलाय. पुढच्या मॅचचा पहिल्या बॉलती सुनीलचं स्वागत केलंय. हलक्या हातानं आपण पाहिला का तर सेन्सिबल क्रिकेट. फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलाय. धावा कमी आहेत आणि जर का सुरुवातीला चांगला स्टार्ट मिळाला जोहे टीमला तर मात्र धावांचा पाठलाग करताना जोहे संघाच्या अडचणी कमी होतील. त्यामुळे आता सार्थक हा खेळाडू अगदी कमी वयामध्ये मॅच्युअर्ड इनिंग साकारणारा हा खेळाडू. त्याच्या बरोबरीने आपण पाहताय साहिल मोकलला नॉनस्टॅगिंग एंडला बॉलिंग मार्कवरती संघाचा प्रमुख खेळाडू सुनील पाटील हाफ ट्रॅकर. यावेळी शॉर्ट ऑन पूल करायचा. बॉल चालला मागे मिड विकेट क्षेत्राकडे. खरं तर या एंडने जेव्हा उजव्या हाताचा फलंदाज फलंदाजी करेल तेव्हा मात्र त्याला अडचणी होतील. याचं कारण आहे ही 4थी विकेट या आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय. खेळ त्या विकेटवरती खेळ खेळला जातो. त्यामुळे बाउंड्री थोडीशी लॉंग झाली आहे. डिस्टन्स वाढलंय. परंतु ज्याच्या मनगटामध्ये क्षमता आहे, ज्याच्याकडे कौशल्य, ज्याच्याकडे टायमिंग चांगला आहे त्या खेळाडूला कितीही जरी लांब बाउंड्री त्याला अडचणी निर्माण होणार नाहीयेत. आणि इथे आपण पाहता सिंगलने एंड बदलला. स्ट्रायकिंग एंडला आले फलंदाज साहिल मोकल. विनायक गवाणकर कदर आपण पाहिला हमरापूरचा गोलंदाज. त्याचं 1 षटक आणि त्या रात्री झोपले नसतील जोहेचे खेळाडू. 4 धावा पिंट्या शेट पाडी स्मृती चषकामध्ये त्या गोलंदाजाने या टीमला करून दिल्या नव्हत्या. अप्रतिम स्पेल त्या खेळाडूचा राहिला होता. आणि या मॅचच्या दरम्यान आपण पाहताय आता आव्हान आहे ते म्हणजे बापेश्वर उर्नोली या संघाचं जोहे टीम समोर. यावेळी शॉर्ट ऑन पूल करायचा होता. बॉल आपण जर पाहिला अनप्लेएबल. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. खरं तर आमचे पत्रकार पेन प्रेस क्लबचे अध्यक्ष देबा पेरवी साहेब आणि जोहेचे राजा प्रतिष्ठानचे खरं तर संस्थापक त्यांच्या माध्यमातून जोहे टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला इथे शुभेच्छा. त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. नेक्स्ट बॉल बॅकफुटला गेले. टॅपिंग क्रिकेट हलक्या हाताने बॉलला ऑफ ड्राईव्ह केला. सिंगल घेताना हे दोन्ही खेळाडू 1 रन त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना जोहे टीमला धावसंख्येत होईल वाढ. धावा फलकावधी पाहायला मिळतील. त्या म्हणजे आपण पाहताय खरं तर बिनबाद साथ नारायणदादा मात्रे. खरं तर आपण पाहता जोहेचे बिग सपोर्टर आणि त्यांचं चिरंजीव सार्थक. रामवाडीचा राजा संघ आणि एका बाजूने धारेश्वर डोलवी
अशी लढत तुम्हाला या मॅचच्या दरम्यान नंतर पाहायला मिळेल. अतिशय मोठा सामना, हाय व्होल्टेज. पत्तूला तुम्ही खेळताना पाहणार, खरं तर निवृत्ती दादा तुम्ही पाहणार आणि रमाकांतला देखील पाहणार. असे अनेक खेळाडू. यावेळेस आपण पहिला लेग ग्लान्स करायचा होता. बॉल मागे चाललाय, तिथे आपण पाहता डीप फाईन लेगच्या बाहेर सीमारेषा पार दणदणीत असा चौकार. चौकार आला या इनिंग मधला, या खरतर षटकामधला हा दुसरा चौकार सार्थक म्हात्रे या खेळाडूच्या माध्यमातून. सलग 3 वर्ष संतोष चौधरी सर हा खेळाडू RPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी झाला. कारण संघाचे पुरस्कार होते हर्षदजी पितेले, ते देखील जोह्याचे आहेत. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला संघ. इथे आपण पहिला फ्लाय स्लिपला बॉल चालला, ड्राईव्ह लगावला होता पण तो आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. प्रयत्न चांगले होते. लश ग्रीन आउटफील्ड आणि या मैदानावरती मात्र या फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंना एक वेगळा त्या ठिकाणी आनंद होतोय. कितीही तुम्ही ड्राईव्ह मारा तुम्हाला इजा होणार नाहीये. कितीही तुम्ही चांगले झेल पकडण्याचा प्रयत्न करा किंबहुना फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार अशी ही आउटफील्ड आहे मैदानाची. ग्रीन ग्रास, गवताचं कार्पेट मैदानाच्या अवतीभोवती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धावफलकावरती, त्या म्हणजे बिनबाद 12. चांगली सुरुवात. 43चं टार्गेट. अजूनही विजयासाठी येणाऱ्या 24 बॉलमध्ये 31 रनचं समीकरण. 24 चेंडू आणि 31 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय या सामन्यामध्ये. चला उर्वरित संघ आपण जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. विनंती राहील उर्वरित संघाला. खरं तर मगाशी काल परवा म्हटलं होतं परमेशनी, अगदी टोकावरती आहे, खाडीच्या टोकावरती हे गाव आहे. अमरापूर विभागामध्ये जर आपण गेलात एका बाजूला दादर गाव, त्या खाडीच्या अगदी बाजूला अगदी टोकावरती उर्नोली सोनकार ही गाव आहेत आणि त्या विभागातील हे अमरापूर विभागातील सर्व संघ आहेत. प्रचंड टॅलेंट या विभागामध्ये आहे. क्रिकेटचा आपण उल्लेख केला तर भरपूर टॅलेंट. आणि त्याचबरोबरीने अमरापूर विभाग म्हटलं की 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती, गणपतीचं माहेरघर आहे. जगप्रसिद्ध गणपतीच्या मूर्ती बनवण्यामध्ये अग्रेसर असणारा हा विभाग पेण तालुक्यातला. आणि त्यांना तुम्ही पाहताय PTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. आपण जाऊया सेकंड ओव्हरकडे. बॉलिंग मार्कमध्ये येतो गोलंदाज त्या ठिकाणी अनिल पाटील, सुनील अनिल, ही 2 भावांची जोडी आहे. आणि आपण पाहता आता अनिल पाटील सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल, धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. जर का या षटकामध्ये धावांचा ओघ वाढला तर मात्र सामना कठीण होऊन जाईल. बापेश्वर उनोरी टीमला तुम्हाला रोखावं लागेल. जोहे टीमला समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी सार्थक म्हात्रे. अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये एक मोठी जबाबदारी त्याला या संघाची मिळाली. ॲज अ कॅप्टन म्हणून तो भूमिका साकारतो मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला बॉल उंच चाललाय आणि इथे अंतर कमी कापलंय. झेल खाली क्षेत्ररक्षक, हा पहिला धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या जोहे टीमला. खेळाडू बाद झालाय सार्थक म्हात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. अप्रतिम संगीत तुम्ही डिजाईनच्या माध्यमातून ऐकताय. मैदानाचे आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण आता बापेश्वर उर्वरित संघाचा स्क्वॉड एकजूट झाला आणि खरं तर आता स्ट्रॅटर्जी आखली जाईल. PTC पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. खरं तर आपण पाहिलं सध्याच्या घडीतला महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल म्हणून PTC कडे पाहिलं जातं. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. संदीपजी वास्कर, त्यानंतर किरण दळवी, कीर्तन दळवी आणि त्यांचे सर्व कॅमेरामन यांचं खरं तर प्रचंड मोठं योगदान या PTCच्या चॅनलसाठी राहिलंय. आणि आज आपण पाहता PTCच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेला 3ऱ्या क्रमांकावरती सिद्धू मोकल. सिद्धू मोकल हा खेळाडू इन नंबर 3. फटका फसला सार्थकचा. मी मगाशी म्हटलं या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल अनिल पाटीलला आपल्या टीमसाठी आणि अतिशय चांगला कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या बॉलची विकेट मिळाला. आता समीकरण आपण जर पाहिलं तर शेवटचे बॉल 23 विजयासाठी 31चं समीकरण. 23 चेंडू आणि 31 असं हे कॅल्क्युलेशन.
बॅकफुटला गेले, पंच केला बॉलला, हलक्या हातानं त्या ठिकाणी शॉर्टस्टचा कव्हरला ढकलला चेंडूला. एक रन मात्र घेताना मला पाहता दोन्ही खेळाडूंना या क्षणाला एक एक रन अतिशय इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला त्या रन वाचवाव्या लागतील, रोखाव्या लागतील जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल. या मैदानावरती 38 धावांचा संरक्षण केला होता बलाढ्य मांडा संघासमोर. थळ संघाने मांडा संघाला 30 चेंडूमध्ये 38 धावा याच क्रीडांगणावरती या स्पर्धेमध्ये करून दिला नव्हता. आता एखादा चमत्कार या स्पर्धेमध्ये होईल की पुन्हा एकदा सार्थक अँड कंपनी या धावांचा पाठलाग अगदी सहजगत्या करतील, हे मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. अप्रतिम. खरं तर आजचा 4था दिवस स्पर्धेचा. पहिल्या दिवशी आपण पाहिला वरेडी आणि त्यांच्या बरोबरीने खार सापोली सुपर 8ला गेले. दुसऱ्या दिवशी घाटला गाव पराग 11 घाटला डायरेक्ट सुपर 4ला दाखल झाला. आणि काल 2 एकाच गावचे संघ भूमी 11 फणस डोंगरी, टॉम पवारचा संघ आणि एका बाजूने ओमकार हरपालचा फणस डोंगरी संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला. आज कोणते संघ सुपर 4 मध्ये दाखल होतील? सुशांत मोकलला तुम्ही इन ॲक्शन मध्ये पाहणार आहात. खरं तर आजचा दिवस शेवटचा सामना, प्रचंड गर्दी ज्या प्रेक्षकांची होईल ती प्रेक्षक वर्ग आपण जर पाहिलं तर दादर आणि कळबे या 2 गावांची गर्दी तुम्हाला मोठ्या संख्येने या मैदानामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने असेल रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित सुशांत, तर दुसऱ्या बाजूने असेल दादर गावचा सुपर डुपर स्टार मिस्टर बादल म्हात्रे. बादल म्हात्रे याला करता तुम्ही पाहणार आहात. सुशांत सध्या करता आपण गोट्या PTC वरती जॉईन झालेत. लाईव्ह खरं तर आपण पाहिला त्या ठिकाणी PTCच्या लाईव्हच्या माध्यमातून ते देखील नक्कीच आम्हाला पाहतात आणि आपण त्यांना शुभेच्छा देऊया पुढच्या मॅचसाठी. सुशांत तुम्हाला शुभेच्छा असतील. खरं तर आमचा सर्व समालोचकांचा आवडता खेळाडू, आम्ही सातत्याने त्या खेळाडूचा उल्लेख करतो कारण स्वभाव नम्र आणि प्रत्येकाशी विनयशील वागणारा हा खेळाडू. कारण क्रिकेटमध्ये असं म्हणतात का काल परवा कदर रोशन पाटील बाप याने देखील सांगितलं, जो खेळाडू कॉलर वरती करून मैदानामध्ये खेळ त्याचा करिअर लवकर संपेल. घमंड त्याचा त्याने अनुभव सांगितलाय. कारण आजकालचे यंगस्टर खरं तर आपण पाहिला एका दुसरा चक्का मारला की कॉलर वर करून मैदानामध्ये उतरतात, त्यांचा करिअर जास्त काळ नाही असं बालाने सांगितलं, त्याचा अनुभव सांगितला. आणि हे फार खरं तर सत्य आहे, कटू आहे पण सत्य आहे. कारण असं म्हणतात तुम्हाला जर का यश मिळालं तर तुमचे पाय हे जमिनीवरती असायला हवेत. कारण घमंड केलं की संपलं. आणि त्यामधला एक अतिशय नम्र स्वभावाचा खेळाडू कोण असेल तर सुशांत मोकल. इथे आपण पहिला विकेट ची अपेक्षा होती परंतु डॉट बॉल आलाय. भरपूर चांगला कार्य विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकाल धावसंख्या फक्त आली या षटकामध्ये 2. कमबॅक हवं होतं या मॅचच्या दरम्यान. मैदानाच्या आतमध्ये उर्वरित संघाला आता 18 मध्ये करायच्या विजयासाठी तब्बल त्या ठिकाणी 18 चेंडू आणि 28 असं हे समीकरण मैदानामध्ये ऑन स्क्रीन खरं तर आपण पाहताय. खरं तर हे मैदानाचे आउट होईल आणि आमच्या लाईव्ह चॅटवरती आपण पाहता आमचे धोनी संतोष चौधरी सर त्यांना तुम्ही पाहताय. उत्कृष्ट पंच आणि लकी ड्रॉ मध्ये त्यांना उसाटण्याच्या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स सायकल देखील मिळाली, त्यामध्ये लकी अंपायर आहेत. याही स्पर्धेमध्ये आपण पाहिला उद्या लकी ड्रॉ होईल. प्रेक्षकांना विनंती राहील 10 वाजल्यापासून इथे तुमचं नाव नोंदणी केली जाईल अगदी 4 वाजेपर्यंत. आणि संध्याकाळी जेव्हा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल तेव्हा ड्रॉ ओपन केला जाईल. ज्याचा नाव असेल त्याला ती स्पोर्ट्स सायकल दिली जाईल आणि तो हजर असेल 1 मिनिटामध्ये, जर आला नाहीये तर मात्र दुसरा ड्रॉ केला जाईल. बॉलिंग मार्क होते आला सेकंड स्पेलमध्ये सुनील पाटील कमबॅक करतात मैदानाच्या आतमध्ये. बापेश्वर उर्वरित संघ अजूनही धावा बनवायच्या त्या ठिकाणी शेवटच्या 18 चेंडूमध्ये तब्बल 28. मॅच ऑन आहे, सामना संपलेला नाहीये. पर ओव्हर 9.33 हा रिक्वायर्ड रन राहील या मॅचच्या दरम्यान जो हे टीमला. तर एका बाजूने धावा वाचवायच्या त्या ठिकाणी बापेश्वर उर्नोली संघाला. पण त्या शेट पाडी स्मृती चषकामध्ये याच खेळाडूला आय थिंक बाईक मिळाली होती. सुनील पाटील या खेळाडूला करता बाईक मिळाली होती. बाईकमॅन खेळाडू इथे बिगिट करायचा आहे, फटका फसलाय, फिल्डर डीप मध्ये आहेत, बॉलचा पाठलाग केला, घाई झाली, जजमेंट चुकला आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. तुम्हाला हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करून मात्र या धावा रोखाव्या लागतील. धावा वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागेल, अन्यथा मात्र आपण पाहिला या ठिकाणी नक्कीच जोहे संघाचं पारडं तुम्हाला जड होताना पाहायला मिळेल. येत्या खरं तर काही दिवसामध्ये कळंबोळीच्या मैदानावरती नमो चषक पनवेल विधानसभा अंतर्गत पनवेल तालुक्याची खरं तर नमो चषकाची स्पर्धा लवकरच कळंबोळीच्या मैदानावरती प्रेक्षकांच्या भेटीला येईल. याच क्रीडांगवरती आम्ही खरं तर पेण विधानसभा खरं तर CM चषक आम्ही कंप्लीट केलं होतं संदीपजी गरज यांच्या नेतृत्वामध्ये. पेण तालुक्याची स्पर्धा आणि लवकरच पनवेल तालुक्याची नमो चषक स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. फ्री एंट्री
मैदानाकडे आपण जाऊया. 17 धावा सुनील पाटीलचं हे षटक, राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा, फटका फसला लॉंगर मध्ये. सुनील अनिल आहेत माप्या सभी त्याने झेल पकडलाय आणि त्यानंतर मात्र हा मोठा धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या जो हे टीमला खेळाडू बाद झालाय साहिल मोकल. बॅक टू द पॅव्हेलियन. पहिलं षटक होतं जोहे संघाच्या नावावरती, दुसरं षटक राहिलं बापेश्वर उर्णोली संघाच्या नावावरती. आता तिसऱ्या षटकामध्ये काय होणार, कारण पहिल्या दोन बॉलमध्ये 2 धावा आलेल्या आहेत आणि एक विकेट त्या ठिकाणी आपण मिळताना पण पाहिली. जबरदस्त कमबॅक त्या ठिकाणी मग पाहताय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर उर्णोली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दोन्ही एका विभागाचे संघ आहेत आणि जास्तीत जास्त यंग टॅलेंट तुम्हाला जोहे टीममध्ये पाहायला मिळालं. नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे जो हे संघाचे सर्व यंगस्टर तुम्हाला या टीमच्या दरम्यान पाहायला मिळाले. अजूनही मॅच जर आपण पाहिलं तर 16 चेंडूमध्ये 26 धावा, 16 बॉल आणि 26चं समीकरण. या षटकातील 4 बॉल, या 4 बॉलमध्ये किमान 5 ते 6 जरी धावा आल्या तरी सामना शेवटपर्यंत राहील. आणि जर का इथे सुनील पाटील त्याने कमबॅक केलं तर मात्र प्रेशर वाढेल. आणि आज प्रेक्षणीय लढत देखील असेल. स्वतः DK कांबळे साहेब तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यांचे सर्व फौज वक्रतुंड मित्रमंडळाचे सर्व सभासद तुम्हाला मैदानामध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. डॉट बॉल आलाय. खरं आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये आता सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. पहिल्या षटकामध्ये सार्थकने सामना खुला केला होता, 12 धावा आल्या होत्या, कारण पर ओव्हर 8.60 हा रिक्वायर्ड रेट असताना मात्र 12 धावा त्या ठिकाणी आल्या होत्या. इथे आउटसाइड अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा, वाईट बॉल. नवीन आलेला फलंदाज रजत मोकल, वेल एज्युकेटेड. खरं तर हा खेळाडू आहे आणि तेवढाच चांगला आक्रमक फलंदाज त्याच्या बरोबरीने आपण पाहताय सिद्धू मोकल या खेळाडूला. लवकरच हमरापूर विभाग प्रीमियर लीग तुम्हाला प्रकाश जोतात पाहायला मिळेल. न भूतो न भविष्यत असं आयोजन पहिल्यांदाच हमरापूर विभागामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळेल. बॅकफुटला गेले वीरेंद्र सेहवाग साईने हा फटका स्वीप कव्हरला, डीप मध्ये फिल्डर उभा होता, त्याने पकडला झेल आणि रजत मोकल या खेळाडूचा संपला खेळ. तालुक्याची मानाची स्पर्धा, खेळाडू टाकती जीवारदा, खेळाडू टाकती जीवारदा, खेळाडू टाकती जीवारदा. DK दादा कार्य सम्राट, मनान है तो साधा, मनान है तो साधा. क्या बात है. फटका प्रॉपर होता, परंतु संघनायकाचं कौतुक करावं लागेल. स्वीपर कव्हरला डीप मध्ये त्याने फिल्डरला उभा केला होता, कारण विथ द टर्न खेळाडू नक्कीच फटका खेळेल आणि त्या अनुषंगाने हे जाळं त्या ठिकाणी रचलं आणि त्या ट्रॅप मध्ये अडकला रजत मोकल. एक अतिशय आक्रमक खेळाडू. विकेट मिळाले, टेन्शन वाढेल आता जो हे संघाचं. कारण दबाव जेव्हा विकेट तुम्ही गमावाल तेव्हा आपणे आप दबाव तुमच्या संघावरती येतं आणि तेच दबाव या ठिकाणी जो हे संघावरती क्रिएट होत चाललंय. सुनील अनिल एवन जोडी बापेश्वर उर्णोली संघाची, 2 भाऊ त्याने केलेली दमदार कामगिरी या षटकामध्ये कमबॅक करतोय सुनील पाटील हा खेळाडू. 4 बॉल फेकले आणि फक्त 2-3 धावा खर्च केल्या, गडी बाद केले 2. शेवटचे 14 चेंडू विजयासाठी आता 25चं समीकरण. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय कल्पेश घरत हा खेळाडू स्टॅकिंग एंडला. यॉर्क करायचा होता. इथे आपण पाहताय खरं तर हलक्या हाताने बॉलला त्या ठिकाणी गली क्षेत्रामध्ये ढकललाय. सिंगल घेताना हे दोन्ही खेळाडू 1 रन त्या ठिकाणी आली. धावसंख्येत होईल वाढ. पहिल्या 3 षटकामध्ये बापेश्वर उर्णोली संघाच्या धावा होत्या खरं तर 24 धावा होत्या आणि त्यानंतर आता या षटकामध्ये पहिल्या 3 षटकामध्ये थोडासा बॅकफुटला चाललाय या ठिकाणी जोहे संघ, कारण पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये आल्या फक्त 2 आणि या षटकामध्ये आता पुन्हा एकदा कमबॅक करतोय सुनील पाटील. सफल झाले सिद्धू आणि त्यांना फॉलो केलं गोलंदाजाने सुनीलने. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आणि इथे आपण पाहिली सिंगल आली. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धाव फलकावरती, त्या म्हणजे 3 गडी बाद 20 म्हणजे 4 रनने या क्षणाला जोहे संघ मागे आहे. कौतुक करावं लागेल या ठिकाणी बापेश्वर उर्णोली संघाचा, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. सिद्धू मोकल त्याच्या बरोबरीने
आपण पाहता मैदानामध्ये कल्पेश करत हे दोन असे खेळाडू आहेत कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकतात एवढी क्षमता त्यांच्याकडे आहे. 3 ओव्हरला 24 वर 4 होते. खरं तर आपण पाहिले उर्वरित संघाचे, परंतु इथे 3 गडी बाद 20 अशी धावसंख्या धावफलकावरती. जर आपण तुलना केली या दोन्ही खेळाडूंची दोन्ही संघांची तर 1 विकेट कमी गमावला आहे जोहे संघाने, त्यामुळे हे देखील ॲडव्हान्टेज राहील या टीमला. परंतु मॅच संपलेली नाही. प्रमुख गोलंदाज जे आहेत त्यांची 3 षटकं संपलेली आहेत. आता डेथ ओव्हरमध्ये तुम्हाला 12 मध्ये करायच्या 23. तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर संगीत गोल्डन डीजे यांच्या माध्यमातून. 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय भारी, 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय भारी, ये टीके चषक ठेवलाय आमच्या 12 बॉल 23 चं समीकरण मैदानामध्ये आलंय. 12 चेंडूमध्ये 23 धावा हे कॅल्क्युलेशन आता मैदानाच्या आतमध्ये आलंय. सामना कोण जिंकणार या मॅच मध्ये, धावा बनवेल का जोहे संघ की धावा रोखण्यामध्ये बापेश्वर उर्णळी संघाला यश मिळेल हे पाहावं लागेल. कारण अपेक्षेनुसार आपण जर पाहिला तर इथे चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहिलं या मॅचच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहता उर्वरित संघाकडून इनामदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही. त्याचं फळ उशिरा का होईना पण नक्की मिळतं. असं म्हणतात सब्र का फळ मीठा होत आहे. तुम्ही संयम दाखवलाय, परंतु आता इथून तुम्हाला आक्रमण करावंच लागेल. सिद्धू मोकल त्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे, चांगलं कॅलिबर त्याच्याकडे आहे. नितीन मोकल यांचे चिरंजीव आहेत ते. मैदानामध्ये चांगला खेळ त्यांना करावा लागेल. त्यांच्या बरोबरीने कल्पेश करतला आपण पाहताय. जोहे म्हटलं की अनेक सिनियर खेळाडू, सध्या कल्पेश संदेश करत सामन्याचा आनंद घेतो. वैभवला आपण पाहताय, स्वतः आमचे बाल गुड्डू त्यांना आपण पाहताय स्टेजवरून सामन्याचा आनंद घेतात. आमचे गोल्डन मॅन सुंटी मामा त्यांना कोण विसरेल. आमचे खरं तर बाबू नागे, रुपेश पाटील ते देखील आपण पाहता. पोलीस या संघाचे या जोह्यातील आक्रमक खेळाडू, त्यांचा खेळ आपण अनेक वेळा पाहिला. थोडं स्पीडअप करा प्लीज, घाई करा विनंती राहील या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमला. शेवटचे बॉल 12 विजयासाठी 23. विनायक दादा पत्रकार कदर रामवाडी संघ असेल उद्या कदर पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये स्विंग अँड मिस आणि कहाणी में ट्विस्ट. आता 11 बॉल आणि विजयासाठी 23 रनची गरज. 11 चेंडू 23 धावा, एक बॉल तुम्हाला खरं तर निर्धाव चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय पराभवाकडे घेऊन जाईल. प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असं नसतं. कधी कधी आपण पहिला चढ उतार बॅट पॅच हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व दैनंदिन जीवनामध्ये देखील पाहायला मिळाले. परंतु त्यातून कसं निघायचं, संघर्ष कसा करायचा हे मात्र सिद्ध करावं लागेल. सिद्धू मोकलला फाईन लेग क्षेत्राकडे हा फटका आणि इथे आपण पाहताय एक मोठा धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये सिद्धू मोकलच्या स्वरूपात टीम जोहेला. नभा आसमानच्या सुलतानीला जवाब देती जिबा. खरं महाराष्ट्राचं वैभव आणि खरं सांगणारं हे गीत आहे. आणि डीजेलाही विनंती राहील शक्यतो हे गाणे तुम्ही अशाच मोमेंटला प्ले करा, कारण या गीताला देखील आता राज्यगीताचा दर्जा मिळाला. जो सन्मान आपण राष्ट्रगीताला करतोय तेवढा सन्मान आपल्याला या गीताला करावा लागेल, कारण महाराष्ट्राचं हे राज्यगीत आहे आणि हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय खरं नवीन खेळाडू आलाय राज मोकल. अभी नाही तो कभी नाही असा खेळ त्यांना या मॅचच्या दरम्यान करावा लागेल. प्रचंड ओझं वाढलंय. लटकटचा फटका खेळायचा बॉल चालला उजव्याच्या बाहेर नाही चाललाय आणि पंच मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकाल सांगतायत खरं लाईन चेक केली जाईल, इशारा आलाय वाईटचा. अगदी टर्न झाले तेव्हाच आम्हाला अंदाज आला, कारण आता कॅमेऱ्याचा अँगल थोडासा क्रॉस. आम्ही मगाशी म्हटलं आज 4थी विकेट या स्पर्धेमध्ये वापरली जाते. 4 विकेट आहेत. तुम्ही ग्रामीण क्रिकेट स्पर्धा बऱ्याच ठिकाणी खेळला असाल, पण एकाच विकेटमध्ये 10-10 दिवस 5-5 दिवस तुम्हाला खेळावं लागतं. परंतु या ठिकाणी टर्फ विकेट आहे जिथे खरं तर तुम्हाला जास्त विकेटला क्रॅक पाहायला मिळणार नाहीये. अतिशय चांगली पाटा विकेट, पाटा म्हणण्यापेक्षा टर्फ थोडंसं गवत त्याच्यामध्ये बॉल टप्पा पडण्याचा स्पीड होतो. इथे वाईट बॉल आला समीकरण आपण पाहिलं तर आताही बनवायच्या मैदानाच्या आतमध्ये
10 मध्ये 22 धावा. फुलरलेनचा बॉल बिगिट करायचा आहे, फुटवर्क नाहीये, पदरालीचा वापर करावा लागेल फलंदाजाला. आतापर्यंत डॉमिनेट केलंय बापेश्वर उरुळी संघाने. जे शेवटचे 2 मोठे फटके आले बघा योगेश पाटील, तिथून एक वेगळा कॉन्फिडन्स या टीमला मिळाला. कारण पहिल्या 28 बॉलमध्ये होत्या फक्त आणि फक्त 32 होत्या माफी असावी, आणि त्यानंतर 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या, त्या अतिशय महत्त्वाच्या होत्या. तिथून मात्र मोमेंटम मिळाला बापेश्वर उरुळी संघाला धावा वाचवण्याचा. आता ही मॅच अजून आपण जर पाहिली तर बॅलन्स आहे. लॉफ्ट केला बॉलला, लॉंग ऑन क्षेत्राकडे फिल्डर आहे डीप मध्ये, सिंगल घेतली. बघा तुम्ही जेव्हा बॉल भरपूर उंच जातो तेव्हा विचार करत का बसताय, तुम्ही रन घेण्याचा प्रयत्न करा, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करा. सिंगल पहिली अतिशय वेगवान घ्या. रनिंग द बिटवीन विकेट मध्ये आपण पाहिला भारताचा चेस मास्टर विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा यांना आपण सातत्यानं पाहिलं. कारण फिटनेस हा एक प्रमुख भाग आहे प्रत्येक खेळाचा, प्रत्येक क्षेत्राचा, आणि फिटनेसवर देखील तुम्हाला भर द्यावा लागेल. आणि माइंडसेट, प्रेझेन्स ऑफ माइंड हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. मागचा फटका फसला होता आणि इथे लॉंग ऑनला क्लिअर केलंय, आउट ऑफ द पार्क. षटकार येतो मैदानाच्या आतमध्ये रजत मुकल या खेळाडूच्या माध्यमातून. सात 15 आणि मैदानामध्ये कल्पेश मॅच मध्ये रंग भरतोय, आक्रमण करतोय. निर्णायक क्षणाला हा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आता शेवटचे 7 बॉल विजयासाठी 15चं समीकरण. नेक्स्ट बॉल फुलरलेनचा बॉल, ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइड मध्ये, मिड विकेट मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलाय, फक्त घेतली आहे त्या ठिकाणी सिंगल. एकच रन इथे मिळाले. आता समीकरण राहील शेवटचे 6 बॉल विजयासाठी 14 रनची गरज. लॉंग बाउंड्री. संतोष चौधरी सर, आता या एंडने तुम्हाला लॉंग चेस करायचा, मोठा फटका खेळावा लागेल आणि 14 धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानामध्ये. टीम जोहेला तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. राजीवजी पाटील स्पर्धेचा आनंद घेतात. खरं तर त्यांच्याकडून देखील शुभेच्छा या स्पर्धेला आलेल्या, त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. तुलनेच्या खेळात अडकू नका, कारण या खेळात अंत नाही. जिथे तुलना सुरू होते तिथूनच आनंद आणि आपुलकी संपते. आता या मॅच मध्ये आपण दोन्ही संघाची खरं तर तुलना करू शकत नाही, कारण हा सामना बॅलन्स आहे. इथे कोणीही हरलेलं नाही, कोणीही जिंकलेलं नाहीये. या मॅच मध्ये, या वर्तमान स्थितीमध्ये, या 6 चेंडूमध्ये जो संघ चांगला कामगिरी करेल तो संघ राहील या सामन्याचा विजेता. प्रत्येक संघाचं स्वप्न असतं खरं तर आपलं अस्तित्व कायम ठेवणं, प्रत्येक सामना जिंकणं. विजयासाठी आसुसलेले हे दोन्ही संघ आहेत. कोण जिंकणार? मैदानामध्ये कल्पेश घरत त्याने खरं तर विजयाची स्वप्न दाखवलेत. एक षटकार त्याने लगावलाय, त्याच्याकडे क्षमता आहे. अतिशय आक्रमक असा खेळाडू मधल्या फळीतला आपण पाहत आहे. आदरणीय राजू शेठ कांबळे यांचे या ठिकाणी आगमन. मोस्ट वेलकम. स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक डी.के. कांबळे साहेबांचे बंधुराज, त्यांचं आपण करूया स्वागत. सकाळचं हे सत्र आहे. हळूहळू मात्र आता प्रेक्षकांची गर्दी ही मैदानाच्या अवतीभोवती वाढू लागली आहे. खरं तर शाळेचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. संध्याकाळी आपण जर पाहिला तर प्रेक्षकांचा अथांग महासागर तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळाला. 6 बॉल 14 असताना पहिला बॉल ऑन साइड मध्ये, रडार मध्ये होता, स्लॉट मध्ये होता, त्याला मात्र पाठवलाय सिक्सर प्लॉट मध्ये. मॅच ऑन आहे, षटकार आलाय जोहेला. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा असं म्हणतात. आणि इथे मात्र संकटकाली ना सूरत देखता है ना मूरत देखता है, कल्पेश टीम की जरूरत देखता असं म्हणतात. हा षटकार त्याच्या माध्यमातून आलाय. 6 धावा आल्या. आता समीकरण 5 बॉल मध्ये विजयासाठी 8 रनची गरज. 5 चेंडू आणि 8 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल
खरं तर रामवाडी संघ इन ऍक्शन मध्ये हॅट्रिक नगरसेवक निवृत्तीची पाटील त्यांचा संघ तुम्हाला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. याही वेळा आपण पहिला ऑन साइड मध्ये फटका खेळायचा, तुम्हाला बॉलच्या बेरीट मध्ये यावं लागेल. फटका एक्झिक्यूट करण्यासाठी सिंगल घेतले, दुसरा रनचा प्रयत्न होता, नकार आलाय. लेग बाईस, यस लेग बाईस सांगतात पंच. 1 रन आली, एक रन महत्वाचे आहे. आता अंतिम 4 बॉल विजयासाठी 7 रनची गरज. अनेक असे सामने आपण पाहिले अमरापूरच्या संघाच्या जोहे संघाच्या वाट्याला आले किंवा उर्वरित संघाच्या वाट्याला आले, ज्यामुळे तुम्हाला उत्कंठ पाहायला मिळाली. हा सामना देखील अगदी आपण पाहिला शेवटच्या क्षणापर्यंत जाण्याचा ईशान संकेत देतोय. हा सामना आपण जर पाहिला अतिशय हाय व्होल्टेज तुम्हाला होताना पाहायला मिळेल. शेवटचे बॉल असेल त्या ठिकाणी पाहू शकाल मैदानामध्ये 4 विजयासाठी आता 7 रनची गरज. लाईव्ह चार्ट ऑन आहे आणि आता प्रेक्षक मात्र आपापले वेगवेगळे अनुमान त्या ठिकाणी प्रेडिक्ट करतात. त्या प्रेक्षकांचा आपण आभार व्यक्त करूया. हाफ ट्रॅकर या वेळेस आपण पाहिला इथे खरं शॉर्ट ऑन पूल करता डीप बॅकवर्ड स्वेअरलेगला बॉल चाललाय, त्या ठिकाणी फिल्डर बॉलचा पाठलाग करतील आणि इथे मात्र मिळेल हा चौकार. 4 धावा. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट, ज्या ठिकाणी कल्पेशच्या बरोबरीने मैदानामध्ये राजही आक्रमक झालाय. आता बॉल असेल 3 विजयासाठी दावा करायच्यात फक्त आणि फक्त 3. संघ या मॅच मध्ये हार मानायला तयार नाहीये. 3 बॉल 3 रन. निवृत्ती पाटील यांची फलटण. कदा पत्तूला तुम्ही पाहणार पुढच्या मॅच मध्ये रमाकांत शर्मा एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि एका बाजूने धैर्येश्वर डोली, बंटी प्रसाद खरं तर हे संघाचे प्रमुख खेळाडू तुम्हाला आणि सर्व संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. परंतु त्या अगोदर 3 चेंडू आणि 3 धावा रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आलाय. इथे हलक्या हाताने कव्हरच्या भरून हा फटका सजवला. झेल पकडला असता तर मात्र प्रेशर वाढलं असतं. मिसफिल्डिंग या क्षणाला बापेश्वर उर्वरित संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल. जिथे सिंगल होती, जिथे एकही नव्हती, तिथे 2 धावा आल्या. आता शेवटचे 2 बॉल विजयासाठी 1 रनची गरज. स्कोर इज लेवल. परंतु स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. या स्पर्धेमध्ये दत्ताशेठ कांबळे समाजसेवक यांच्या स्वखर्चातून आपण पाहिलं प्रत्येक 32 संघांना या ठिकाणी टी शर्ट पुरवण्यात आलेले आहेत. फार कमी पाहायला मिळतं आत्ताच्या क्रिकेटमध्ये. बऱ्याच स्पर्धांमध्ये रायगड ठाण्यामध्ये आपण पाहिलं प्रत्येकाचा वैयक्तिक ड्रेस कोड पाहायला मिळाला. आता 2 बॉल 1 रन मॅच ऑन आहे. अजिवलीच्या स्पर्धेमध्ये खतर वारदोली आणि सामना होता पोंजे. करायचे होते 11-6 चेंडूमध्ये. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 आल्या, परंतु 4 बॉलमध्ये 1 रन त्या ठिकाणी वारदोली संघाला करून दिली नव्हती. आता या 2 बॉलमध्ये 1 करायचे. सामना बॅलन्स आहे. कोणीही जिंकू द्या या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये विजय होईल डीके चषक या स्पर्धेचा. पुढे आले इथे गॅप मध्ये बॉल स्ट्रेट हिट सेफ शॉट. 4 धावा मात्र फटक्यामध्ये मिळाल्या फलंदाजाला राजला आणि हा सामना मात्र जिंकलाय जोहे संघाने. सार्थक मात्रेच्या संघाने मात्र हा सामना जिंकला. वेल प्लेड. अभिनंदन टीम जोहे. हार्ड लक टीम बापेश्वर ओरनली. चला दोन्ही संघ आपण एकमेक